रेडी. आपल्याकडे हा प्युरिफायर 10,000 आणि हा 12,000 असा फरक का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. बघा, दोन्हीची कॅबिनेट सेम आहे, बरोबर का? म्हणूनच त्याच आणि ह्या दोन्ही कॅबिनेट आपण एकाच सप्लायरकडून घेतले आहेत, किंवा जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांनी एकाच सप्लायरकडून घेतलं, ते सिद्ध होतं इथे. आणि दोन्ही कॅबिनेटचं एमटी कॅबिनेटचं वजन पण सेम आहे. तर एक ठराविक किमतीत आणि दुसरा ठराविक किमतीत म्हणजे 2,000 रुपयाचा फरक काय, हा प्रश्न अतिशय योग्य आहे. तर आपण आता ह्याचं कवर उघडूया, म्हणजे आपल्याला फरक कळेल. आता हे दोन्ही प्युरिफायर कॅबिनेट सेम होती, वेगवेगळ्या कलरची, पण मॉडेल एकच होतं कॅबिनेटचं. पण कॅबिनेटच्या रंगरूप आकारवरून किंवा कॅबिनेटच्या कंपनीवरून पूर्णतः एंड युजरचा रेट ठरत नसतो. तर आपण आता हे उघडून बघितलं आहे. तर आता बघा, तुम्हीच तिथे जावा आणि ह्याच्यामधील कॉपरची कॅन्डल दाखवा. ही कॉपरची कॅन्डल आहे. हे बघा, ही जी कॉपरची कॅन्डल आहे, ही त्याचं डायमेन्शन जे आहे ते मोठं आहेच, प्लस ह्याचं वजन पण एक्स्ट्रा येतं आणि त्याचे कंटेंट पण वेगळे येतात. आणि ही जी कॉपरची कॅन्डल आहे याचं डायमेन्शन कमी आहे, वजन पण कमी आहे आणि कंटेंट पण कमी आहेत. हा एक फरक झाला. आता याचं मला UV चेंबर जरा दाखवा. हे बघा, हे UV चेंबर स्टेनलेस स्टीलमध्ये आहे. एक मिनिट, हे अल्युमिनियममध्ये आहे. जे आपण प्रीमियम मॉडेल असतं त्याला स्टीलमध्ये असतं, आणि हे प्लास्टिक अल्युमिनियम नसून प्लास्टिकमध्ये आहे. दोन्हीमध्ये UV LED आहे. त्याच्यानंतर पंपाच्या ब्रँडमध्ये फरक पडतो, बांधणी, क्वालिटी, गॅलन पर डेमध्ये फरक पडतो. आणि हे जे आरो मेम्ब्रेन आहे, हाऊसिंग, ते पण जरी एकसारखं दिसत असेल तर आतमध्ये जे आरो मेम्ब्रेन आहे त्याच्या क्वालिटीमध्ये, लेअरमध्ये, गॅलन पर डेमध्ये फरक पडतो. तर बाहेरून दिसायला दोन्ही मशीन सेम असतील तरी पण त्याच्या आतमध्ये काय आहे याच्यानुसार दर ठरतो. आता इथे प्रथमदर्शनी किंवा डायमंड शुअरच्या आसपास आपण हा दावा करू शकतो की दोन्ही कॅबिनेट ह्या एकाच कंपनीत तयार झालेल्या आहेत, एकाच मोल्डमध्ये तयार झालेल्या आहेत, फक्त रंग वेगळा आहे. कॅबिनेटमध्ये इथे कुठेही कॉस्ट कटिंग एकमेकाशी केलेलं नाही आहे ज्यांनी कुणी हा प्युरिफायर बांधला आहे. आणि हे प्युरिफायर आपण असं गृहीत धरलं एकाच सप्लायरने बांधलेत किंवा दोघांनी बांधलेत वेगवेगळे, तरी पण आम्ही जी दराची मागणी केली होती त्यानुसार ते बांधलेले आहेत. हे जे मॉडेल आहे हे आपलं डिलक्स मॉडेल आहे रेग्युलरमध्ये, आणि हे प्रीमियम आणि रेग्युलर डिलक्सच्या मधलं मॉडेल आहे. म्हणजे त्यानुसार ते दर आहेत. आणि याच्यासोबत आपण ॲक्सेसरीज इन्स्टॉलेशन मोफत देतोच आहे. 12 महिन्याची मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट अगेन्स्ट अनकंडिशनल वॉरंटी देतो आहे. आणि ह्याच्यामध्ये फ्री बदल जर हवे असतील, तुम्हाला 1 वर्षाचा प्लॅन हवा आहे, 2 वर्षाचा प्लॅन हवा आहे, 5 वर्षाचा प्लॅन हवा आहे, त्यानुसार रेट पण वेगवेगळा ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला की एकच कॅबिनेट आहे, एकाच कंपनीची आहे, एकाच मॉडेलची आहे, एकाच आकाराची आहे, रंग फक्त वेगळे, तर त्याच्यामध्ये 2,000 रुपयाचा फरक काय आहे? असे अनेक फरक येतात. काही जणांनी ठराविक इंटरनेटच्या माध्यमातून वॉटर प्युरिफायर खरेदी केलेत, काही जणांनी अगदी फिरत्या विक्रेत्यांकडून खरेदी केलेत. तर तुम्ही एकदा शहानिशा करा. आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे वॉटर प्युरिफायर संदर्भात की कॅबिनेटची कंपनीलाच लोक वॉटर प्युरिफायरची कंपनी समजत आहेत. आणि कॅबिनेटसुद्धा वेगवेगळ्या ज्या कंपन्या तयार करतायत त्या व्हर्जिन प्लास्टिकमध्ये करतायत की सेकंड क्वालिटीमध्ये करतायत, हा एक प्रश्न आहे. आपण असाच एक व्हिडिओ याच्या आधी केला होता वजनानुसार. तसं एमटी कॅबिनेटचं वजन, ह्या दोन्ही जरी सेम आहेत. आणि आता मी या मॅन्युफॅक्चररला सांगितलं, म्हणजे जो वॉटर प्युरिफायर असेंब्ली करतो, की मला जास्त पैसे देऊन तुम्ही असं कॉन्फिगरेशन करून द्या, तरी तो देणार आहे. आणि या मी असेंब्ली करणाऱ्याला सांगितलं किंवा मॅन्युफॅक्चररला मला थोडं बजेट कमी करून द्या, तर तो असं करून देणार आहे. मग याचा मॅन्युफॅक्चरर किंवा असेंब्ली करणारा एक असो किंवा दोघं असोत, त्याला आम्ही जे बजेट देतो विक्रेते किंवा डिस्ट्रीब्युटर जे बजेट देतो किंवा ब्रँड एखादा जे बजेट देतो ना, त्याच्यानुसार ते ठरणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग कॉस्ट कमी जास्त कुठली होते, एखादा दुकानदार किंवा सप्लायर किंवा कंपनी इन्क्लुडिंग इन्स्टॉलेशन ॲक्सेसरीज देते, एखादी देत नाही, मग तिथे 1,000 रुपयाचा फरक पडतो. एखादी पर्टिक्युलर लोकल टीम तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस फ्री सांगताना वर्ष संपता कॅन्डल चेंज करून देते, किंवा काही ठिकाणी 2 वर्षाचा 5 वर्षाचा प्लॅन दिला जातो, त्यानुसार तो दर ठरतो. तर सांगायचा उद्देश ग्राहकांनी लक्षात घ्यावा
फार मोठा व्हिडिओ सगळे मुद्दे कव्हर करून करता येत नाही. ही दोन्ही मॉडेल अतिशय चांगलीच आहेत. हे डिलक्स मॉडेल येतं आणि हे प्रीमियम आणि डिलक्सच्या मधलं मॉडेल येतं. दिसायला दोन्ही सेम आहेत. मी पुन्हा कवर लावून तुम्हाला पुन्हा एकदा 1-2 मिनटासाठी पुन्हा दाखवतो. बघा, तुम्हाला खात्री पटावी म्हणून 2 सेम कॅबिनेट, सेम मॉडेल, सेम मॅन्युफॅक्चरर कॅबिनेटचा, पण असेंब्ली करताना बजेट जे दिलं आहे त्यानुसार हे वॉटर प्युरिफायरची बांधणी होते. मग कोणीही बांधणी करू दे, आपणही इथे बांधणी करतो क्लायंटच्या बजेटनुसार, तर तेव्हा देखील हेच मुद्दे गृहीत धरले जातात. तर आज आपण काय बघितलं, दोन्ही कॅबिनेट सेम आहेत, कॉन्फिगरेशन वेगळं आहे. ह्याचं कॉन्फिगरेशन चांगलं आहे, ह्याचं अधिक चांगलं आहे, त्यामुळे ह्याचा दर ह्याच्यापेक्षा अधिक चांगला आहे. आता याच कॅबिनेटमध्ये आणखी कमी जास्त कॉम्पोनंट किंवा त्याची क्वालिटी करून आणखी एक कॉन्फिगरेशन करता येतं. ह्याच्यापेक्षा अधिक क्वालिटी चांगली वापरून अधिक चांगलं कॉन्फिगरेशन करता येतं. म्हणजे कॅबिनेटचा जो दर आहे, कॅबिनेटची जी कंपनी आहे, याच्यावर निव्वळ दर ठरत नाही. तुम्हाला आतमध्ये काय वापरलंय, कॅबिनेट निश्चितच महत्त्वाची आहे, फूड ग्रेड पाहिजे, पण ह्याच्याशिवाय ह्याच्या आतमध्ये काय कॉन्फिगरेशन वापरलंय किंवा काय वापरायला सांगितलंय आपण असेंब्ली करणाऱ्याला, त्याच्यानुसार तो बांधून देत असतो. त्यामुळे स्वस्त नाही तर सर्वोत्कृष्टचा आग्रह धरा. हे चांगलं कॉन्फिगरेशन आहे, याला आपण रेग्युलर डिलक्स म्हणता येईल आणि ह्याला आपण डिलक्स प्लस वगैरे म्हणता येईल. ह्याच्या पुढचं कॉन्फिगरेशन येईल प्रीमियम, ह्याच्या खालचं कॉन्फिगरेशन येईल रेग्युलर, आणि त्याच्या खाली आम्ही जातच नाही आहे. ओके, पॉज.